डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 आणि आपण बघतो की आता शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 28 आणि 29 मार्च आणि 16 संघांचा समावेश. लीग फॉर्मॅट अंतराम क्रिकेटमध्ये खूप चांगली आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा, बहुचर्चित बहुप्रतीक्षित. त्या स्पर्धेची प्रत्येक खेळाडू आवर्जून वाट बघत असतो आणि ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. आता आयोजकांनी आम्हाला सांगितले की शेवटची 2 मिनिटं ग्लॅडिएटर संघासाठी. जर फलंदाज उतरला नाही, 8:51 झाले, 53 जर सामना सुरू नाही झाला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल ग्लॅडिएटर टीम. शेवटची 2 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. शेवटची 2 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. बॅट्समन पाठवून ते आपले फलंदाजी करणारा संघ ग्लॅडिएटर. देवीच्या ऑलस्टार आई गावदेवी 11 या संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि ग्लॅडिएटर संघाला इन्व्हाइट केले ते म्हणजेच बॅटिंगला. हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे अंडरग्राऊंड क्रिकेटरसाठी. जसं सातत्याने आमचा मनीष बागले उल्लेख करतो की डोंबिवली आणि दिवा विभागातल्या जे खेळाडू आपण बघतो अंडरग्राऊंड क्रिकेटच्या माध्यमातून आपले एक स्वप्न उराशे घेऊन आपल्या खेळाची सुरुवात करतात, करिअरची सुरुवात करतात. अशा खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच डोंबिवली प्रीमियर लीग. आणि या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं की चांगले खेळाडू, काल सुद्धा आपण टुर्नामेंट संपल्यानंतर एक विषय चालू होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये की अशा ठिकाणी जे अंडररेटेड खेळाडू आहेत, ज्यांना आतापर्यंत कोणीही ओळखलं नाहीये, ज्यांना आतापर्यंत खेळ प्रेक्षकांना बघायला मिळाला नाहीये, अशा खेळाडूंचा खेळ या स्पर्धेमध्ये बहरतो. ही ओळख आहे या डोंबिवली प्रीमियर लीगची. हे आपण चित्र कित्येक वेळा बघितलंय. सामना सुरू करण्यासाठी दोन्ही सलामीच्या पर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतात ग्लॅडिएटर संघासाठी. सामना 5 षटकांचा आहे. यशच्या मागे महेश शिंदे बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज विनोद. चला, पंचाने इशारा केलाय, दोन्ही फलंदाज रेडी आहेत. सिद्धेश ऑन स्ट्राईक आणि सुजल. सिद्धेश आणि सुजल आणि षटक क्रमांक पहिला विनोद. पहिला चेंडू, खूप चांगला टायमिंग, फ्लिकचा फटका, 2 षटक गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला. पवनची अप्रतिम फिल्डिंग, उंचपुरा खेळाडू आहे पवन. चेंडू स्टॉप करतोय आणि पहिल्या चेंडूवर श्रीगणेशा करतोय सिद्धेश एका धावेने. उपांत्य फेरीची लढत आहे मैदानावर. आपण बघतो मैदानावरती म्हणजेच या डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 मधली जो संघ सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. विनोद पुन्हा लेफ्ट हँडर समोर, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ग्लॅडिएटर संघाकडून. विनोद ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा टीम क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. अजून एक आपण बघतो धाव तिथे ऍड केली तर स्कोर कार्डवर. 2 चेंडू 2 धावा. दोन्ही फलंदाज एकेका धावाने खातं उघडत आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 धावा अंकित झाली आहे. स्वप्नीलजी माडेश्वर साहेबांचं आगमन झालं या ठिकाणी आणि स्वागत बघा काय केलंय. स्वप्नीलजी माडेश्वर साहेबांचं आगमन झाले त्या ठिकाणी बघतो ग्राउंडच्या आतमध्ये विकेट गमावली आहे ग्लॅडिएटर संघाने पहिल्या षटकामध्ये आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होता आघाडीचा तो सुजल. खूप खूप धन्यवाद जेडी. न्यू बॅट्समन बॅटिंगला येतो 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला सिद्धेशची साथ देण्यासाठी. हो, क्या बात है. अपील एंड गॉन, एच एंड गॉन, बिग विकेट. सिद्धेश बॅक टू डक आउट, 2nd विकेट डाऊन.
दोन झटके लागलेत मैदानावर ग्लॅडिएटर संघाला, रनआउट आणि त्यानंतर कॅच आउट. भन्नाट गोलंदाजी केली विनोदने पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला आलाय फलंदाज कुणाल. 2 गडी बाद. धावसंख्या दाखल फक्त आणि फक्त 2. पुढचा चेंडू रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. भन्नाट वेग आहे. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढले बघा गोलंदाजीमध्ये गोलंदाज विनोदचा. देवीच्या ऑलस्टार आई गावदेवी. ओ चेंडू सोडून दिलाय. चेंडू सोडून दिलाय. लेफ्ट केलाय. लेगस्टिकच्या बाहेर आहे. सूरजचा सिग्नल येतो. वाईट बॉल शुभम शेडेकरकडे आणि धावसंख्या दाफलकावर 3 धावा. खूप काही दडले या मॅच मध्ये. उपांत्य फेरीची लढत आहे मैदानावर आणि उपांत्य फेरीच्या लढीत आपण बघतो त्या ठिकाणी 2 संघ एकमेकांसमोर. देवीच्या ऑलस्टार आई गावदेवी विरोधात ग्लॅडिएटर. नेक्स्ट बॉल. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवायचा प्रयत्न होता पण आउटसाइड एज मागे जातो चेंडू बॅकवर्ड पॉइंटला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच धाव या चेंडूवर अंकित झाली आहे. एक षटक समाप्त होते. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या दाफलकर आपण बघतो एकूण 4 धावा दाफलकर अंकित झाली आहे. त्यामुळे सुरुवात खूप चांगली झाली. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय महेशचा होता आणि महेशच्या या निर्णयाला खूप चांगला न्याय दिला विनोद या गोलंदाजाने. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट. अवघ्या 4 धावा, 2 गडी बाद. खूप लवकर आपण बघतो या ठिकाणी थोडीशी पडझड बघायला मिळाली. एक रनआउट कम्युनिकेशन झालं नव्हतं आणि त्यानंतर सिद्धेशची विकेट कॉट बिहाइंड. विनोदच्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपला तो संघनायक महेश शिंदेने. बॉलिंग मार्ग स्वतःचा संघनायक येतोय, कॅप्टन येतोय, लीडर येतोय, नेता येतोय या संघाचा स्वतः महेश शिंदे. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर कुणाल. डोंबिवली प्रीमियर लीग लास्ट डे, फायनल डे आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना. फर्स्ट SF. पहिला चेंडू महेशचा. राऊंड विकेट. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न आणि लेग स्टिकच्या बाहेर आहे. बॉल वाईटचा इशारा पंचांचा येतोय सूरज यांचा आणि वाईटमुळे धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 5 धावा दाफलकर. जिकिरीची लढत. स्वीप करायचा प्रयत्न मागे जातोय चेंडू फाईन लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. धावसंख्येत भर. धावसंख्येत 6 धावा दाफलकावर. शुभम शेडेकर आमच्यासोबत आहेत ज्या स्पर्धेमध्ये ऑफिशियल स्कोरर आहेत. मागची 2 वर्ष आणि 3रं वर्ष सलग 3 वर्षामध्ये अप्रतिम स्कोररची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. 6 लॉस ऑफ 2 इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राईट हँडर स्ट्रायकिंगला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हेमंत अजूनही त्याला खातं उघडायचं आहे. महेशचा पुढचा चेंडू. राऊंड विकेट हेमंतसाठी. सोडून दिलाय लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल पंचांचा इशारा. स्वतःहून गोलंदाज इथे मात्र मदत करतात धावसंख्येला आकार देण्यासाठी. बॅट्समनचं फुटर ओळखतात नंतर डिलिव्हरी करतायत पण बहुतेक त्या ठिकाणी चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जातोय. वारंवार ट्रॅप करण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतायत. फिल्डिंग ज्याप्रमाणे लावली आपण बघतो मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग ठेवण्यात आलाय हेमंतसाठी. समोर मिड ऑफ कव्हर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन. रिव्हर्स अटेम्प्ट लेडिंग एज. चेंडू हवेमध्ये पण बरोबर त्या ठिकाणी थर्ड मॅनला खेळाडू आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे त्यामुळे मिळेल ती फक्त एकच धाव. ज्या कॉन्फिडेंटली बॅट फिरवली होती व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. चेंडू लिडिंग एज घेऊन बरोबर त्या ट्रॉफीच्या समोर येतोय आणि तिथे मात्र मिळेल ती एकच धाव ती हेमंतला. धावसंख्येत भर. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ग्राउंडच्या आतमध्ये ग्लॅडिएटर संघाचं. कुणाला स्ट्राईक. हो कट करायचा प्रयत्न होता. पाय चेंडू टाकलाय. टप्पा अचूक होता. अचूक लाईन होती. परफेक्ट डिरेक्शन अँड डॉट बॉल. एक्सलेंट कमबॅक बाय महेश. स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आणि हा वाईट बॉल. कधी चेंडू चांगले पडतात, कधी खराब पडतायत, कधी पारद इकडे झुकतंय, कधी पारद तिकडे झुकतंय. बॅटिंग टीम बॉलिंग टीम संघर्ष सुरू आहे. पुढून खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, हाफ वॉली करून पण चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. पायाला ब्रश होतोय आणि पंचांचा इशारा येतो म्हणजे लेग बाईचा. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली. धावफलकावर 10 धावा. 10 लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 5-5 षटकांचे सामने. पहिली. सुस्वागतम 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 अंडरम क्रिकेटच्या या नगरीमध्ये, या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने अंडरम क्रिकेटचा बॉक्स क्रिकेटचा स्वप्न पूर्ण करणारी एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंबरनाथ नगरीमधील अंबरनाथच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपल्याला एक विनामूल्य स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचे जनक
आदरणीय सन्माननीय भगवानजी लोटे साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. लोटे साहेब इथे मात्र उपस्थित होतात, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्या स्पर्धेमध्ये कोणतंही शुल्क आकारलं जात नाही आणि साहेबांचे पदस्पर्श आज मात्र या डोंबिवली नगरीमध्ये या खेळाच्या मंदिरात या क्रीडा नगरीमध्ये लागलेत. तर भगवानजी लोटे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यासोबत आमचे बंधू केतन लोटे साहेब देखील येतात, त्यांचं देखील वेलकम. स्वागत आहे सर्वांचं, या संपूर्ण मित्र परिवारांचं वेलकम ओचे कॉमेंट्री बॉक्स. तर धावसंख्या दाखल बघतोय तिकडून 14 धावा. चौकार आलाय पहिला हेमंतच्या बॅटमधून. स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाजी करतोय. बॉलिंग मार्कवर अजूनही महेश, त्याचं षटक अजून समाप्त झालेलं नाहीये. लांबवलेलं षटक. धावसंख्या 14, 14 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल. बॉटम हँड खूप चांगला वापर केला बॉटम हँडचा. स्टिअर केले चेंडूला. गलीमध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत हेमंत कंप्लीट करतो. एक धाव या चेंडूवर. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा धावफल कव्हर. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7.5चा सध्या रन रेट आपण बघतोय बॅटिंग करत असताना मैदानावर, तो म्हणजेच ग्लॅडिएटर संघाचा. आणि 2 फलंदाज त्यांनी आघाडीचे गमावलेले आहेत आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. 15 विथ लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 तिसरा पर्व या स्पर्धेचं. JTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही घर बसल्या थेट प्रक्षेपण बघू शकता. या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे या JB ग्राउंडवर. राऊंड विकेट. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय. गोलंदाज आहे सागर. स्ट्राईक एंडला हेमंत. अजून काही चेंजेस आणतोय फिल्डिंग मध्ये महेश. एक चतुर चाणाक्ष, एक नीडर विकेट किपर आणि कॅप्टन सुद्धा या संघाचा. गतवर्षी ज्याप्रमाणे त्याने खेळ केला होता, सर्वांच्याच भुवया उंचवल्या होत्या, असा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय विकेटच्या मागे. स्वतः संघाचा संघनायक आणि विकेट किपर सुद्धा. सागर सज्ज होतोय षटक क्रमांक 3 घेऊन. त्याचवेळी मी विनंती करतोय, आमची डोंबिवली प्रीमियर लीगची रील आपल्याला पाहायला मिळते, सर्वत्र पसरली आणि सोशल मीडियावरती स्टेटसच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजेच प्रसाद भोपी यांना. आणि प्रसाद सर देखील येत आहेत, तर त्यांचं देखील वेलकम. स्वागत आहे प्रसाद दादा आपलं. आपण देखील आमच्या VIP डाईस मध्ये विराजमान व्हा. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये या बिझनेस एंड कडे वळत असताना या संपूर्ण मान्यवरांची रील आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रसाद सर आपण येऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. एक धाव इथे अंकित झाली. सागरच्या पहिल्याच चेंडूवर धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 स्ट्राईक केला लेफ्ट हँडर कुणाल. सोडून दिलाय. वेग प्रचंड होता, दिशेवर नियंत्रण नाहीये. लेफ्ट हँडरच्या लेग स्टिकच्या बाजूला चेंडू जातोय निघून विकेट किपरच्या हातामध्ये. आणि वाईड बॉलचा इशारा आपण बघतोय. धावसंख्या धावप्रकार 17 धावा. धावेसाठी संघर्ष निश्चित सुरू आहे, पण गोलंदाज स्वतःहून मदत करतायत फलंदाजी करणाऱ्या ग्लॅडिएटर संघाला. 1 धावेने वाढ होते. 17 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर. सागर राऊंड विकेट अगेन. पुढून खेळायचा प्रयत्न. आउटसाइड एज मागे जाते चेंडू थर्डमॅनला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव. चौकार मारणं एवढी इझी नाहीये. आपण बघतो की हे सर्व संघ फिल्टरवर वरती आलेत, सामने जिंकत वरती आलेत. भरपूर परिश्रम घेतलेत, मेहनत घेतली आहेत, घाम गायला अक्षरशः, रक्ताचं अक्षरशः पाणी केलंय या भर उन्हामध्ये. आणि आता संध्या 7मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी त्यांची फलश्रुती बघायला मिळते. उपांत्य फेरीमध्ये पोहोचले ते दोन्ही संघ आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना ते खेळत आहेत. जसं आपण काल सुद्धा उल्लेख केला की भरपूर सारी माती जेव्हा कपड्याला लागते डाग लागतात. पुढचा चेंडू सागरचा. हवेमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी बघायचंय. नॉस्ट्रायकिंगकडे संधी रनआउटची, पण फलंदाज तिथपर्यंत पोहोचलाय की नाही कन्फर्म करतायत. पंचांशी चर्चा करतायत आणि बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आर्ग्युमेंट नकोय. पंच सिग्नल करतील. बघायचं मुख्य पंच काय सिग्नल करतायत. सूरज काय निर्णय. आउट दिलाय. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. रनआउट. इट्स रनआउट. नॉस्ट्रायकिंगला फलंदाज रनआउट झालाय आणि कुणाला तंबूत परतावं लागेल. कुणाला बॅक टू डगआउट. थर्ड विकेट डाऊन.
थँक्यू जेडी, खूप खूप धन्यवाद. नवीन फलंदाज दर्शन आलं बॅटिंगसाठी नॉस्ट्राकिंग एंडला. 3 फलंदाज खूप लवकर गमावले असं मी म्हणेन, कारण धावसंख्यान बघतो जेमतेम धावफलक येते, म्हणजे 18 धावा धावफलकावर आहेत. 18 राऊंड विकेट सागर. ओ क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, अनप्लेबल डिलिव्हरी, बॅटच्या खालून चेंडूने वेध घेतला यष्टीचा, दांडी गुल, फलंदाज बाद. थँक्यू जेडी. पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. SSS श्रीराम 11 आणि SP टर्फ या दोन संघांमध्ये दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांचे संघनायक आपली पूर्ण मनाची तयारी करून आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सागर विकेट काढली. सागरने मागच्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं हेमंतला, आणि स्ट्रायकिंगला फलंदाज येतोय म्हणजेच अथर्व 6व्या क्रमांकावर बॅटिंगला. ओ क्या बात है, लाजवाब फटका, नेत्रदीपक, खणखणीत चौकार. चार विकेट गेले होते, धावसंख्या फक्त 18 होती. पूर्णपणे शांतता पसरली होती, आणि त्या शांततेचा भंग करणारा हा फटका होता. वॉट अ शॉट, एनर्जी देऊन गेलाय, खणखणीत चौकार. धावसंख्या 22. खूप चांगला नजराणा पेश केला प्रेक्षकांसाठी अथर्वने, कारण बराच वेळ बघितला आपण चौकार आला नव्हता. एकमेव चौकार अगोदर लागला होता, आणि हा दुसरा चौकार अथर्वच्या बॅटमधून. चौकारने खातं उघडतोय. 22 धावा धावफलकावर. स्वीप करायचा प्रयत्न, इनसाइड एज, मागणारा चेंडू, विकेट किपरला बीट करून अजून एक चौकार. पहा, आमचे मित्र जितू पेडणेकर चा मोबाईल कोणाकडे दिला असेल तर मित्रांनो तो मोबाईल आमच्यापर्यंत पोहोचवा. कारण की जितू खेळ होता त्यावेळी मात्र मोबाईल त्याने कोणाकडे तरी दिला होता. तर विनंती करतोय ज्याकडे असेल त्याने मात्र ताबडतोब आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये. ओमकार आय थिंक ओमकारचं नाव सांगतो तो. निखिल गाडीगावकर यांना मी विनंती करतो, आपण सन्मान करणार आहोत. मंगेश कांदळगावकर साहेबांचे सुपुत्र आदरणीय मयूर कांदळगावकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर निखिल दादांना मी विनंती करतोय, मयूर कांदळगावकर इथे मात्र सन्मान करत आहोत. सन्मान इथे मात्र केला जातोय. डोंबिवली प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये हे आपल्याला प्रीमियम खेळाडू खेळताना पाहायला मिळतात, आणि या प्रीमियम खेळाडूंना खऱ्या अर्थाने हे सुंदर व्यासपीठ निर्माण करून दिलं. कारण की मी नेहमी म्हणत असतो की क्रीडा स्पर्धेला कोणत्याही अपॉर्च्युनिटी म्हणून पहा, तर तुम्हाला कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम कधीच दिसणार नाही. आणि जर तुम्ही कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम्स पाहिले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी कधी दिसणार नाहीये. तर आपण ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 26 धावा धावफलकावर आहेत. लागोपाठ 2 आपण चौकार बघितले. फलंदाज अथर्वच्या बॅटमधून इनसाइड एज, एक नशिबाचा चौकार मी म्हणेन, कारण लेमन चायना कट, रुबी कट घेऊन निघून गेला तो, म्हणजे डीप मध्ये, लॉंग स्टॉप मध्ये. पुन्हा आता महेश शिंदे बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट. ओ त्या ठिकाणी अडथळा, अंकिश त्या ठिकाणी होता.
अंकेशला ब्रश झाला चेंडू आणि ती मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. दर्शन थोडासा नाराज, कारण दर्शनने खूप चांगला टाइम बघा ॲक्शन रिप्लेमध्ये बघायला मिळतंय. खूप चांगलं टायमिंग केलं होतं, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता पण मध्ये अडथळा, त्यामुळे आपण बघतो की मिळते ती फक्त एकच धाव. आणि धावसंख्या 27, 27. वी आर इन द 4th ओव्हर. 14 षटक मार्गस्थ आहे. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 27, 4 गडी बाद. महेशचा पुढचा चेंडू, स्वीपचा वॉर शॉट, गोळी, चाबूक, चपरा, खणखणीत चौकार. गेंद बल्ले से निकली, नजर से एकदम ओझल हो गई. झपकन चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. समजला सुद्धा नाही, एवढा वेगवान फटका मारलाय. खणखणीत चौकार आणि 3 चेंडू 3 चौकार आपण बघतोय तोपर्यंत अथर्वच्या बॅटमधून. 3 चेंडू 3 चौकार. ओ जाऊ दिलंय. नो बॉल नंतर जेव्हा आवाज आला त्यानंतर तो चेस करायचा प्रयत्न केला अथर्वने. थोडंसं फनी क्रिकेट. मोहे वाईट बॉल, पंचाचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 32, 32. महेश पुन्हा सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे. म्हणजे जिथे आक्रमण तिथे आक्रमण करतात, संयम जिथे संयम दाखवत आहेत आणि हेच दाखवतात की आक्रमणावर संयम सुद्धा माझ्याकडे आहे. तोपर्यंत अथर्वकडे माझ्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर आलाय आणि 6व्या क्रमांकावर येऊन सुद्धा मी धावा बनवू शकतो हा विश्वासाने आपल्या संघासाठी दाखवलाय. ग्लॅडिएटर टीमसाठी गुड बॅटिंग. स्ट्राईकला दर्शन, स्टेप पडून चांगला टायमिंग केलाय. व्हॉट अ शॉट, हिट मी, अप्रतिम फटका, चौकार. तर व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. आपली डोंबिवली प्रीमियर लीगची रील आपण पाहिली आणि ती सर्वत्र पसरली होती आणि त्याचं संपूर्ण श्रेय ते कला कौशल्य आपल्याला पाहायला मिळालं. आमचे कलाकार मित्र प्रसाद भोपी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण इथे मात्र सन्मान करणार आहोत. तर प्रसाद सहित मात्र सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय विकी पाटील यांना. विकी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रसादचा सन्मान करत आहोत. कलाकार प्रसाद, खूप चांगली रील आपल्याला पाहायला मिळाली आणि DPLची रील खूप व्हायरलही झाली आणि संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे प्रसादला. कारण की आपण पाहतो एक एडिटर, स्पर्धा संपली तरी एडिटर जागा असतो, खेळाडू मात्र पूर्णपणे निद्रेचा आस्वाद घेतात, त्यांचा थकवा पूर्ण करतात. पण एक एडिटर मात्र कधीही झोपत नाही, रात्रभर तो जागा राहतो आणि पुन्हा एकदा त्या स्पर्धेला आपली संपूर्ण शक्ती घेऊन तो पोहोचतो. त्यामुळे एका एडिटरचं, एका कलाकाराचा सन्मान इथे मात्र केला जातो डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. मयूर निश्चित म्हणावं लागेल, प्रसाद नावातच टॅलेंट आहे. खूप चांगली रील मात्र पेश केली प्रसाद भोपी, आमचे ते रील क्रिएटर. थँक्यू सो मच, गुड जॉब. तो विकेट काढली आहे गोलंदाज म्हणजेच महेश शिंदेने, क्लीन बोल्ड केलं. 5वा धक्का लागला ग्लॅडिएटर संघाला. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज आपण बघतो त्याच्या 7व्या क्रमांकावर अक्षय येतोय अथर्वची साथ देण्यासाठी. राऊंड विकेट. धावसंख्या 37, 37. राऊंड विकेट महेश पुन्हा जाऊ दिलाय. लेफ्ट केलाय चेंडू आणि पंच जवळ येऊन काहीतरी गोष्टी कन्फर्म करतायत आणि बघायचं पंचांचा निर्णय काय येतोय. इट्स अ वाईट बॉल, ओनली वाईट. धावसंख्या 38 जावा, 38. थोडासा संघर्ष आपण बघतोय त्या ठिकाणी जरूर करावा लागतोय. 9 वाजून 16 मिनिटं फर्स्ट सेमीफायनल सुरू आहे. यानंतर अजून एक सेमीफायनल, त्यानंतर फायनल अशी एकूण आपण यानंतर 2 सामने कव्हर करणार आहोत. महेश शिंदे पुन्हा सज्ज होतोय. समोर अक्षय. हो क्या बात आहे. चेंडू मध्ये बघा काय फिरकी होती. बॅट्समॅन सुद्धा फिरकी घेऊन गेलाय थेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय 38 धावा. 9.5ची सध्या गती आपण बघतोय 4 षटकाखेर आणि 38 धावा अंकित झाल्यात. 5 फलंदाज गमावलेत ते ग्लॅडिएटर संघाने. लक्षात ठेवा SSS श्रीराम 11 आणि SP टफ या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये व्यासपीठावर टॉस केला जाईल.
मध्ये जेडी डीजे क्रॅटिक्स मराठी वाजलंच पाहिजे. गोलंदाज आहे रोशन. स्ट्राईकला अथर्व. जाऊ दिलंय चेंडूला लेफ्ट केलाय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. दबाव गोलंदाजावर. आणि अथर्वने 3 चेंडू 3 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा केलाय स्पर्धेमध्ये. तिसऱ्या षटकाला शेवट चेंडूवर. नंतर आपण जेव्हा चौथ्या षटकात त्याला बघितलं बॅटिंगला तेव्हा 2 चौकार त्याने मारले होते. त्याने 1 मारला होता. पुढचा चेंडू स्वीप मागे जातोय. चेंडू फाईन लेग मध्ये. वेगवान फटका. वॅकेंट एरिया. अजून एक दर्जेदार चौकार. आपण सन्मान करणार आहोत. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये पवानी स्पोर्ट्स ज्याप्रमाणे प्रसिद्धी प्राप्त करत आहे आणि आमचे विनय पवार सरांचे बंधू अर्थातच महेशजी पवार सर इथे उपस्थित आहेत. तर महेश दादांचा आपण सन्मान करणार आहोत. महेश दादा आपण या सन्मान स्वीकारण्यासाठी या DPL कमिटीच्या माध्यमातून आपला देखील सन्मान इथे मात्र केला जातोय. विनय पवार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्याच बंधूंचा त्यांच्याच मोठ्या बंधूंचा इथे मात्र सन्मान केला जातो. नेहमी पाहायचो मी पवार बंधूंना खूप आधीपासून पाहिलंय आणि तेव्हापासून पाहतोय की मेंटॅलिटी आणि माइंडचा वापर मात्र महेश दादांचा नेहमी खूप चांगला राहिला आणि महेश दादांचा सल्ला नेहमी विनय दादा घेत असतात आणि आता मात्र त्यांचा सन्मान इथे मात्र केला जातो. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत नवयुग गोविंदा पथक आणि नवयुग गोविंदा पथकामध्ये खूप चांगली कामगिरी त्यासोबतच क्रिकेटची आवड मैदानामध्ये त्याची पंचगिरी देखील पाहिली आहे असे आमचे ऋषी देसाई सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतो पुन्हा एकदा विनय पवार सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण ऋषी देसाई सरांचाही सन्मान इथे मात्र करत आहोत. त्यानंतर आपण अजून एक सन्मान करणार आहोत. अर्थातच आमचे नवयुग गोविंदा पथकाचेच मेंबर आणि आमचा अभिनेत्यांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आमचे मंदार लेले साहेब देखील इथे उपस्थित आहेत. तर मंदार दादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तर सन्मान केला जातोय. थँक्यू जेडी थोडासा तुला थांबवतोय. मंदार दादांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. नेहमी आपण पाहतोय हसणं व्यक्तिमत्व आणि नेहमी मात्र चांगले संवाद आणि चांगले विचार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि मंदार दादांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. आमच्या या व्यासपीठावरती मायेची आपुलकीची हुबदार शाल आणि त्यासोबतच आकर्षक मोमेंटो देऊन साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण पुढचे सन्मान देखील करणार आहोत. अंडरम क्रिकेट आणि अंडरम क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत निर्माण करणारे खेळाडू अर्थातच बाया नावाने सुप्रसिद्ध सत्यम पाटे सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तर सत्यम दादांची आता मात्र पर्सनॅलिटी देखील खूप चेंज झाली आहे. पूर्णपणे चेंज झाली आणि बाळा सर इथे उपस्थित होतात आणि त्यांचा इथे मात्र सन्मान आपण करत आहोत. क्या बात आहे. सलग 2 वर्ष सीबी चषक आणि सीबी चषकाच्या आयोजनाची ज्याप्रमाणे जबाबदारी उचलली खांद्यावर सत्यम पाटेचं विशेष आपण कौतुक करूया. अंडरम क्रिकेटमधली एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण बघितली त्याचं पूर्णपणे श्रेय जाते निश्चितच आयोजनामध्ये ते म्हणजे सत्यम पाटेला. स्ट्राईकिंगला अथर्व. षटकातला अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. राऊंड विकेट पुन्हा एकदा रोशन. स्वीप करण्याचा प्रयत्न अशी टायमिंग होत नाहीये. रनआउटची संधी त्या ठिकाणी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय महेशने. नॉनस्ट्रायकिंग केला फेक आणि 2 धावा पूर्ण. फेक फक्त सुरू आहे मैदानावर. कॉन्सन्ट्रेशन नाहीये एकाग्रता नाहीये. चेंडूची फेक व्यवस्थित होत नाहीये. तिथे जवळजवळ एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत अथर्वने. सर्वेश आले त्यासोबत बॅटिंगला आणि धावसंख्या 50च्या पलीकडे 50 अप. धावसंख्या 51 फॉर ग्लॅडिएटर. रोशन सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. समोर अथर्व. आतापर्यंत त्याने खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर. 4 चौकार मारलेत.
ऑन साईडला प्लेस केले, तिथे क्षेत्ररक्षक मिडॉनला तिथे चेंडू कव्हर केला, तोपर्यंत एकच तिथे कंप्लीट सर्व कंप्लीट करतो. या चेंडूवर धावसंख्या 52, 52 षटक समाप्त होते. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 52, 10.40च्या गतीने आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात धावफलकावर ग्लॅडिएटर संघाकडून. आणि 53 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलंय ते दिविशा ऑल स्टार आई गावदेवी या संघासमोर. टॉससाठी रिपोर्ट करा SSS श्रीराम 11 आणि SP टर्फ. थँक्यू सो मच. धन्यवाद. सुस्वागतम 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 आणि सहर्ष स्वागतम. ज्यांच्या नावाची ती चर्चा राहिली आहे, ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा राहिली आहे, विनंती असेल संदेशी पाटील सर या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक पदावरती सध्या तरी कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्याची ही चर्चा राहिलेली आहे. या संदेश दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे आपल्या या हक्काच्या स्पर्धेमध्ये. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण उपस्थित राहिलेला आहात. येस मी विनंती करीन भगवान दादा आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या हस्ते आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कबूल करणार आहोत. आणि केतन दादा आपल्यालाही विनंती प्लीज आपणही जॉईन करा. या केतन दादा आपणही जॉईन करा प्लीज. येस एका दिशेला भवानी स्पोर्ट्स आहे, दुसऱ्या दिशेला आपल्या लीगचं नाव म्हणजे डोंबिवली प्रीमियर लीग आहे. नाणेफेकीचा कौल DPL नाही आलाय. भवानी स्पोर्ट्स सिटीज लगेच विचारतोय काय निर्णय असेल. आम्ही बॉलिंग करू. थँक्यू सो मच. बॉलिंग करताय. वेल प्लेड. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता मात्र आपण शुभ सन्मान करणार आहोत. मग सन्मान कुणाचा आहे तर सन्मान त्या व्यक्तीचा आहे ज्या व्यक्तीने अंडरआर्मच्या क्रिकेटला अंबरनाथचा वर्ल्ड कप दिला, न शुल्क घेता 1 लाखाहून अधिकचं पारितोषिक दिलंय आणि त्यासोबतच 2 व्हीलरही दिलेली आहे. माझ्यासोबत उपस्थित असलेले भगवान दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. लोटे चषकाचे सर्व या आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान करणार आहोत. या मॅनेजमेंट टीम आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण या भगवान दादांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. लोटे चषकाची संपूर्ण अंबरनाथ नाही तर संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वामध्ये ख्याती राहिली आहे. 2 ते 3 वर्षामध्येच आपण पाहिलात या अंबरनाथच्या वर्ल्ड कपनी संपूर्ण विश्वामध्ये नाव कोरलंय आणि त्या स्पर्धेचे सर्वैया म्हणजेच भगवान दादा लोटे यांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद. खऱ्या अर्थाने संपूर्ण डोंबिवलीकर आणि DPL कोर कमिटी कडून तुमचे मी मनस्वी आभारी मानतो कारण तुम्ही इथे उपस्थित राहिला. थँक्यू सो मच. आणि त्यासोबतच आणखी एक विशेष सन्मान आहे. मग जे लोटे चषक आपण दादा पाहतोय, ज्या लोटे चषकामध्ये भगवान दादांची एक मोठी भूमिका राहिली आहे, खूप मोठी भूमिका राहिली आहे, पण त्यांच्यासोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी खऱ्या अर्थाने लोटे चषक ते कसं बनवायचं, कसं नियोजन करायचं हे आपल्याला करून दाखवलंय. मी विनंती करीन केतन दादा आपणही जॉईन करा. आपलाही यथोचित सन्मान केला जाणार आहे. आणि त्या अगोदर विनंती असेल की भगवान दादा प्लीज या 2 शब्द मी तुमच्याकडून जाणू इच्छितो. अंडरआर्मचं क्रिकेट ते प्रफुल्लित करण्यामागे तुम्ही आहात. मग खऱ्या अर्थाने आता इथून प्रथमच तुम्ही डोंबिवलीत आलेला आहात. ही स्पर्धा कशी वाटते? आमचा केलेला हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? नक्कीच प्रथमतः ओमकार आणि संकेत ह्या दोघांचाही मी आभार मानेल की आम्हाला इथे आमच्या पूर्ण कुटुंबाला, आमच्या लोटे फाउंडेशनच्या सगळ्या मेंबर्सला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि इथे आमचं पहिलं वर्ष आहे इथे येण्याचं. पण नक्कीच खूप सुंदर असं आयोजन आहे तुमचं. खूप ग्राउंड अप्रतिम आहे. जे तुम्ही जे अरेंजमेंट केले खूप सुंदर आणि म्हणजे स्पीचलेस असं ग्राउंड कदाचित मला भेटलं असतं तर नक्कीच मी अंबरनाथची IPL भरवली असती. पण नक्कीच खूप सुंदर. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच आम्हाला इथे तुम्ही बोलवल्याबद्दल. नक्कीच थँक्यू सो मच दादा. मनस्वी आभारी आम्ही तुमचे आहोत कारण खऱ्या अर्थाने भाग्य आमचे की तुम्ही आम्हाला लाभलात. भाग्य आमचे की तुम्ही या अंडरआर्मच्या क्रिकेटला लाभलेला आहात. आणि त्यानंतर मग भगवान दादांच्या सोबतच ही स्पर्धा भरवण्यामध्ये, त्यांच्यासोबत त्यांची साथ देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा नेहमीच राहिलेला आहे, सिंहाचा वाटा नेहमीच राहिलेला आहे, त्यांच्यासाठी देखील विनंती असेल मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या केतन लोटेंसाठी देखील झाल्या पाहिजेत. हे खरे ते शिल्पकार आहेत ज्यांनी घडवली ही स्पर्धा आहे. लोटे चषकाची आपण चर्चा करतोय. थँक्यू केतन दादा. आपलेही मनस्वी आभारी आम्ही आहोत आल्याबद्दल, या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि गोरख तुमचंही कौतुक आहे.
धन्यवाद आल्याबद्दल आणि पूर्ण टीमचंही कौतुक असणार आहे. थँक्यू सो मच आपण आलात, धन्यवाद. आणि जाऊयात आता पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओडिओ कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. स्वागत आहे सर्वांचं. नुकतंच आपण आज सन्मान केला गेलाय. महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मागील 2-3 वर्षामध्ये चर्चेत राहिली गेली आहे. लोटे चषक. कुंडवली भवानी चौक श्री क्रीडा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. ऑफस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. आज सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. DPL डोंबिवली प्रीमियर लीग सर्वांची लाडकी आणि मानाची क्रीडा स्पर्धा आपण हे संपूर्ण श्री क्रीडा मंडळ पाहतोय. कुंडवली भवानी चौक. अंबरनाथ मध्ये कधी आला तर भवानी चौकाला नक्की भेट द्या आणि एक भव्य दिव्य असं आयोजन श्री क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता तब्बल 1,09,696 पारितोषिक पाहिलं गेलं. असं बाईक देखील पाहिली गेली. पहिलीच ओव्हर आहे. टार्गेट आपण पाहिलं तर 53च आहे. महेश आणि त्या सोबतीला ओमकार. थँक्यू सो मच. श्री क्रीडा मंडळ आणि लोटे परिवार आपल्या देखील अगदी मनापासून आभारी आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे एक रन खूप महत्वाचा असणार आहे. अंडरआर्म क्रिकेट कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आता विविध जिल्ह्यांमध्ये आलं. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग, गोवा राज्यात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीची देखील एक वेगळी चर्चा राहिली गेली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर ओमकार ज्याची देखील चर्चा राहिली गेली. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत परंतु आज या क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालेत. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. चेक. त्यासोबतच परफेक्ट ट्रिप प्लॅनरचे सर्व स्वप्नील महाडेश्वर त्यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठीचे शूज प्राप्त झालेत. स्वप्नील दादा उपस्थित आहेत. दादा तुम्हालाही विनंती आहे या प्लीज व्यासपीठावरती आणि इथून सामना एन्जॉय करा. आणखी चांगला व्ह्यू तुम्हाला व्यासपीठावरून मिळणार आहे. या स्वप्नील दादा तुम्हाला विनंती असेल प्लीज या व्यासपीठावरती. कॉम बॉक्स. आणि या बॉलवर ऊपर वाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के देता है. संकेत भगतला निशाणा केला तिकडे. संडे फंडे सुपर संडे हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. आज सर्व मान्यवर क्रिकेट पाहण्यासाठी आनंद घेण्यासाठी दाखल गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर किरण. स्ट्राईक एंडला महेश शिंदे. या बॉलवर अवेट खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. शनिवार रविवारी क्रिकेट खेळलं जातं बट सॅटर्डे संडे नंतर मंडे येणं आणि ऑफिसला जाणं हे दुःख आयुष्यामध्ये डोक्याला त्रास आहे. पण भाई त्याशिवाय त्यात मार्च एंड चालू आहे. मार्च एंडचा एक वेगळा प्रेशर आहे. परंतु क्रिकेट बघायचं आहे. किती उशीर झाला तरी क्रिकेट संपणार नाहीये. रन जर पाहिले तर आतापर्यंत 9 रन झाले धावफलकावरती. 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 44 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. जबरदस्त मॅच आहे. एका साईडला आपण पाहिलं ग्लॅडिएटर्स त्यांच्या विरुद्ध दिविशा ऑल स्टार. 60,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी सायकल आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे. काय नाहीये सर्व काही आहे. खेळाडूंसाठी देखील आपण जेवणाची व्यवस्था पाहिली गेली. ट्रॅक, टी शर्ट भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मुकेश. स्ट्राईक एंडला महेश शिंदे. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे. जबरदस्त फिल्डिंग. अथर्व. जबरदस्त बॉल अडवला गेला. पाहू शकतो आपण स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अथर्व तिकडे होते आणि अथर्वने काय बॉल आतमध्ये ढकलला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही फिल्डिंग खूप महत्वाची आहे. तुम्ही बॉल पकडायला जाऊ नका. बॉल आतमध्ये ढकला. 3 रन्स वाचवले. धावफलक आपण पाहिलं तर डबल डिजिटमध्ये 10 रन झालेत. 43 धावांची गरज आहे. स्ट्राईक लिफ्टी बॅटर ओमकार. ओमकारला आकार द्यावा लागेल. या बॉल देखील बाहेरचा बॉल त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वा जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले. सर्वेश मला असं वाटतंय बास्केटबॉल व्हॉलीबॉल पण खेळतो. काय स्मॅश केलं त्याने प्रॉपर.
बीच व्हॉलीबॉल तुम्ही खेळलात तर ही फिलिंग तुम्हाला अशी बघायला मिळते. महेश शिंदे देखील प्रयत्न करतायत. मोठं टार्गेट आहे. सेमीफायनलची मॅच आहे. कोणता संघ पहिला जाईल फायनल मध्ये. या बॉलर वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले परंतु कीपर सिद्धू वाईट बॉल आहे परंतु सिद्धेशने काही एफर्ट्स दिले. सिद्धेशला माहिती आहे जर मागे बॉल पास झाला तर 4 रन्स येऊ शकतात. या बॉलवर देखील वेगा टाकण्याचा प्रयत्न केला गेला मुकेशने परंतु वाईट बॉल. भव्य दिव्य असं आयोजन डोंबिवली प्रीमियर लीग DPL. आपली डोंबिवली सर्वांची डोंबिवली. आय लव्ह डोंबिवली. सकाळी डोंबिवली, दुपारी डोंबिवली, रात्री डोंबिवली. या बॉल देखील वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न करत होते परंतु तिकडे वाईट बॉल आहे. रन जर पाहिले तर आतापर्यंत 14 रन झाले धाव फलकावरती. खेळाडूंसाठी देखील आपण कीचाईन्स बनवलेत. डोंबिवली प्रीमियर लीगचे जे खेळाडू इकडे सहभागी झाले 405 प्लेअर मधून सिलेक्शन झालं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की या क्रीडा स्पर्धेच्या ऑप्शन मध्ये माझं नाव यावं, खेळायला मिळालं. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. वा जबरदस्त फिल्डिंग कुणाल. ग्लॅडिएटर्स टीम जर ही मॅच जिंकेल तर एकच रिझन आहे फिल्डिंग. काय फिल्डिंग केले. मैदानाच्या चारही दिशेला सर्व फिल्डर आहेत आणि खूप एफर्ट्स देत आहेत. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. अंडरआर्म क्रिकेट मी नेहमी बोलतो चांगलं खेळायचं तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे. इकडे पण डिपार्टमेंट आहे जसं ऑफिसमध्ये असतं. सेल्स, परचेस, ऍडमिन, HR त्याचा आपण कधी कॉल उचलत नाही. या बॉलवर समोर खेळले गेले. बीट केलं गेलंय आणि वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आलेत. थोडंफार मात्र मुकेशला कमबॅक करावा लागेल. सोळा रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मुकेश, स्ट्रायकरला लेफ्टी बॅटर ओंकार. या बॉलवर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा बीट केलंय. ही लाईन लेग शोधत होते बॉलर मुकेश. हलकासा बॉल स्पिन केला मुकेशने आणि बीट केलं. भले 4 एक्स्ट्रा आले पण एकच टाकला. दर्जेदार टाकला. सिमेंट विकेटवर एवढा बॉल स्पिन करणं थोडं डिफिकल्ट आहे परंतु चांगला बॉल बोलवला. या बॉलवर देखील हवेत खेळले गेलेत आणि फटका फसलाय. ओमकारला बाहेर जावं लागेल. मुकेशला यश मिळतंय. बॅटर आउट. थँक्यू सो मच. जबरदस्त मॅच आहे. अशी काही गाणी आहेत ती गाणी ऐकली की एक वेगळी ऊर्जा येते. या बॉल देखील पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न केला गेला. नवीन बॅटर येतं स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये रोशन. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 17 रन झाले धाव फलकावर. 53 धावांचं टार्गेट आहे. डोंबिवली प्रीमियर लीग 16 संघ. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये निघून जाईल. 4 रनसाठी DPL चौकार.
करा मित्रांनो प्लीज, कारण की टायमिंग थोडा आपल्याला लिमिट आहे. आजूबाजूच्या रहिवाशांनी देखील आम्हाला 2 दिवस खूप मोठं सहकार्य केलं गेलं आहे, त्यांचं देखील अगदी मनापासून आभारी आहे. सर्व सोसायटीज आपल्याला जे इकडे सपोर्ट करतायत, प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी 2 दिवस आपण पाहिली गेली. डोंबिवली प्रीमियर लीग मागील 3-4 महिन्यापासून जी प्लॅनिंग आणि संपूर्ण DPL कमिटीचं मी कौतुक करेल. मग ऑप्शन करण्यापासूनच्या काही शुल्लक गोष्टींवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सिद्धू, स्ट्रायकरला महेश शिंदे. यावर्षी देवा परिषदेसारखी देखील क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी बाईक मिळवली. या बॉलवर देखील रिवर्स खेळले गेले. खूप चांगली कामगिरी केली होती ऐरोलीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. मला महेश शिंदेची कामगिरी अजूनही आठवते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चेक. सुस्वागतम. आपल्या इथे मान्यवरांचं स्वागत होत आहे आणि येस, ज्यांच्या नेतृत्वाची नेहमी चर्चा राहिली आहे, ही डोंबिवली कशी सुदृढ राहील याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती नेहमीच राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे एक अग्रहाचे आणि बहुमानाचे नेते म्हणजेच मितेशजी पेनकर साहेबांचं इथे स्वागत होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या दादा, आपलं देखील वेलकम असणार आहे आपल्या या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये. आणि त्यासोबतच आपण पाहतोय आणि मग ज्यांच्या खांद्यावरती आता सध्या तरी त्या नेतृत्वाची चर्चा राहिली आहे, महिलांनी पुढे येऊन कसं लढावं, महिलांनी चांगलं करायचं कसं आहे, आणि त्यासोबतच त्या नेतृत्वाची चर्चा राहिली, त्या कर्तृत्वाची चर्चा राहिली, ज्यांच्या कर्तृत्वामुळे आज त्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत रंजना मितेश पेनकर. यांचंही स्वागत होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. या मॅडम, तुमचं देखील स्वागत आणि त्यासोबतच मितेश साहेब, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. ओडीयू कॉमेडी बॉक्स. सर्व आलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्वांचं स्वागत आहे. मॅच कडे देखील वळूया. जबरदस्त मॅच चालू आहे. स्कोर कार्ड आपण पाहिलं आतापर्यंत 29 धावा झाले धाव फलकावर. 53 धावांचं टार्गेट आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. सिद्धेश, स्ट्रायकरला महेश शिंदे आहेत. आणि त्यासोबतच समाजसेवक आपले माननीय सन्माननीय आणि ज्यांच्यासाठी देखील आपण हा अट्टहास आहे, जे नेहमी आपल्यासोबत आपल्या आधारासारखे उभे असतात, आमचे आधारस्तंभ गोरखनाथजी म्हात्रे साहेब. म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती आहे, प्लीज आपणही या. आपलंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दादा, तुमचं देखील स्वागत असणार आहे आपल्या व्यासपीठावरती. थँक्यू डीजे.
क्षमस्व जेडी तुझाही राहिलाय कारण आता ती संधी नाही मिळत आहे. येस विनायक दादा तुम्हाला विनंती इथे उपस्थित राहा. कॅमेरामॅन तुम्हाला विनंती आपण सध्या तरी आपला टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे ज्यामध्ये आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. मग मात्र ज्यांच्या नेतृत्वाची छाप संपूर्ण डोंबिवली परिसराने पाहिली आहे, एकमात्र असे नेते आपण नेहमीच पाहत राहिलेलो आहे ज्यांच्या मागे संपूर्ण जनसमुदाय उभा राहिला आहे कारण त्यांनी निस्वार्थपणे जनतेची सेवा केलेली आहे. असे सन्माननीय संदेशी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या, आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेशजी आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आणखी एक विनंती असेल रितेशजी पाटील साहेब आपल्याला विनंती दादा आपणही या, आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. मग संदेश दादाच्या खांद्याला खांदा लावून नेहमी आपण कार्यतत्पर कसे राहू शकतो, आपल्या भावाला ती मदत कशी करू शकतो यात नेहमी अग्रसर राहणारं व्यक्तिमत्व आहे. रितेश दादांचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. येस संदेश दादा 2 मिनिटं. नाही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही आहे. येस अगदी खूप थोडक्या शब्दांमध्ये मग आपण एक बाकडा शेअरही केलेला आहे. आपण जोंधळे विद्यालयामध्ये एकत्रित इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि इंजिनियर असलेले आपल्यासोबत नगरसेवकपदी देखील रुजू आहेत सध्या तरी. संदेश एकच प्रश्न मी तुम्हाला विचारीन, क्रिकेटवरती तुमचं प्रेम राहिलं हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता जनतेला नाही आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? हे नियोजन, हे आयोजन, हा आलेला क्राऊड, हे बनलेला माहोल याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप चांगलं नियोजन आहे. DPL म्हणजे मला असं वाटतं डोंबिवलीचा एक अभिमान आहे आणि कार्यक्रम भले दिसताना आपल्याला असं वाटतं की कार्यक्रम म्हणजे त्याच्या पाठी जी मेहनत असते, तर मी त्यासाठी नक्कीच तुमच्या टीमचे अभिनंदन करेल आणि पुढेही शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच. अगदी थोडक्यात पण छाप सोडणाऱ्या शब्दांमध्ये आपण जो संदेश दिला त्याबद्दल संदेश दादा तुमचेही धन्यवाद असणार आहे. व्हॉट डू यू कॉमेंट्री बॉक्स? थँक्यू सो मच. मान्यवर आलेली मॅचला पण देखील चुरस होताना पाहायला मिळते, थोडीफार मॅच रंगताना पाहायला मिळते. 37 रन झाले, 37 जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा, 9 बॉल 16 रन करा गोळा. आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 मॅच देखील तेवढीच आपण फाईट होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड झाले आतापर्यंत 38 धावा झाल्या धाव फलकावरती. डोंबिवली प्रीमियर लीग आज संपूर्ण डोंबिवलीमध्ये चर्चा हीच आहे की DPL कोण जिंकेल यावर्षी. स्ट्रायकेटला बॅटर महेश, या बॉलवर स्टेप आउट झाले. मिस टाइम स्ट्रोक पाहायला गेला, खेळाडू येतात तिकडे. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर बॅटर आहेत समीर, यही तो समीर है. अच्छी बैटिंग करता था, अच्छी बॉलिंग करता था. या बॉलवर वाह क्लासिकल फटका पाहिला गेलाय. नेत्र दीपक प्रॉपर, या स्ट्रोकची पण तुम्हाला गरज आहे. धावफलक मात्र सिंगलने पुढे जाईल. 40 धावा होते धावफलकावरती. जिंकण्याकरिता 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13 ना 13 ना मेरा. मॅच आहे 6 बॉल 13. डोंबिवली प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आहे. अंडरआर्मचं देखील क्रिकेट आपल्या परिसरात झालं पाहिजे आणि भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील एक सपोर्ट राहिला गेला क्रीडा स्पर्धेला. आमचे विनयजी पवार, आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे आपण पाहिले तर पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. दुसरा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. प्रत्येक गोष्टीवर मात्र जेव्हा आपण क्रिकेटचे विषय निघतात तेव्हा क्रिकेटच्या आठवणी आपल्याला खूप काही दाखवून देतात, खूप काही जाणीव करून देतात आणि जुन्या आठवणीला ताज्या करून देतात. त्यामुळे क्रिकेट कधी न थांबणारा खेळ आहे आणि
कधी न विसरणारा खेळ आहे आयुष्यातला आपला एक क्रिकेट. भले इंग्रजांचा आहे, परंतु भारतामध्ये एक वेगळा क्रेज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जबाबदारी दिली गेली आहे. दर्शन स्ट्राईक एंडला समीर आहे, ज्यांनी पण एक बाउंड्री लगावली गेली आहे. 6 बॉल मध्ये 13 करायच्या. सेमीफायनलची मॅच कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये? 6 बॉल 13. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आहे. बॉलिंगसाठी दर्शन, स्ट्राईक एंडला समीर. पहिलाच बॉल फुल टॉस गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. हिट लागलाय तिकडे, परंतु धगधग. महेश शिंदे मॅच आपल्या टीमला जिंकून देतील का? 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. एक रन तेवढीच महत्वाची आहे. 5 बॉल 12 करायचे आहेत. पहिली सेमीफायनल जिंकून कोण मेगा फायनल मध्ये जाईल? तिसरं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि वॉलेट मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दर्शन. पाच चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 धावांची गरज आहे. तुषार सुर्वे यांच्याकडून जर महेश शिंदेने मॅच जिंकली तर 1000चा कॅश प्राइज असणार आहे. आज जबरदस्त मॅच आहे. पहिली सेमीफायनल इकडे रंगताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. 5 बॉल 12 करायचे आहेत. दगदग वाढणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. डोंबिवलीकर देखील या मॅचचा आनंद घेतात. 5 बॉल 12. कुठल्या टीमचे वाजणार 12? या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला दर्शन आणि स्ट्राईक एंडला महेश शिंदेला बाहेर जावं लागेल रन आउटच्या रूपामध्ये. गलतीचं मिस्टेक. थँक्यू जीडी, थँक्यू डीजे. त्यासोबतच हे जे सगळं आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे, मग नेहमीच आपण कौतुक करत राहिलेलो आहे टीम जीटीसीचा आणि त्याचे सर्व या म्हणजेच आशिष भोईरी इथे उपस्थित राहिले आहेत. आशिष दादा, तुमचंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच आलात आणि नेहमीच अशी साथ देत राहा आमच्या अंडरआर्मच्या क्रिकेटला. थँक्यू. आणि त्यासोबतच मग बॅनर स्पोर्ट्सचे सर्वैया सुरेशजी अरुण साहेबांचंही इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच. व्हॉट डू यू कम बॉक्स? जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 4 चेंडूने 11 धावांची गरज आहे. बाउंड्री येईल का? 4 बॉल 11. या बॉलवर अडवलाटे खेळले गेले. डीप मध्ये खेळाडू आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना ग्लॅडिएटर्स संघ पण मॅच मध्ये आलाय. याचंच नाव क्रिकेट आहे. कधी बॅटिंग टीम, कधी बॉलिंग टीम, कधी फिल्डिंग टीम. एक रन मात्र महत्वाचे असणारे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मी मगाशी पण उल्लेख केला, ग्लॅडिएटर टीम जर जिंकेल तर त्यांची फिल्डिंग, कारण की पहिल्या ओव्हर पासून ज्यांनी जी फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. आता 3 बॉल 10 करायचे आहेत. अजूनही मॅच क्लोज येऊ शकते. एक बाउंड्री आली तर. स्ट्राईक एंडला समीर आहे. 3 बॉल 10. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर समीर. परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर आउट. रनआउट स्वरूपामध्ये बाहेर जावं लागेल.
आपण स्क्रीनवर पाहू शकतो. जबरदस्त बॉलिंग केली गेली, एक वेगळी ऍक्शन आहे. अक्षय गुरवची ऍक्शनवर मात्र आठवण करून दिली. त्याच अंदाजामध्ये स्पीडने बॉलिंग करतात आणि आता 2 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 बॉल 9 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत केतन. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे बॉलरनी चुकी नाही केली तर मॅच मध्ये इझिली जिंकू शकते टीम ग्लॅडिएटर्स. या बॉलवर यॉर्कर केला गेला आणि क्रिकेटमध्ये फुटबॉल. सिद्धू नाम है सिद्धू आणि ग्लॅडिएटर्स टीम मात्र विजयाच्या दिशेने जात असताना आणि मेगा फायनलच्या दिशेने जात असताना या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. ग्लॅडिएटर्स अभिनंदन. हार्ड लक टीम, निमिष आयलन, ऑल स्टार्स, आपण पण चांगला खेळ केलात.